नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू द ऑनलाईन क्लासेस. पहा, स्केलार्स वेक्टर्सचा आपण जो स्टडी करत आहोत तो पार्ट आता आपण शेवटाकडे आलेलो आहोत. त्यामध्ये लास्ट 2 लेक्चर्स मध्ये आपण डिस्कशन करत होतो दॅट इज अबाउट दी प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स. ओके, कालच्या आणि परवाच्या लेक्चर मध्ये आपण वेक्टर्सच्या प्रोडक्ट बद्दल म्हणजेच मल्टिप्लिकेशन बद्दल डिस्कशन करत होतो. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जे वेक्टर्स असतात, वेक्टर मल्टिप्लिकेशन 2 प्रकारचे असतात. त्यामध्ये एक असतं जर दिलेल्या 2 वेक्टर्सचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर, जर दिलेल्या इफ मल्टिप्लिकेशन ऑफ 2 गिवन वेक्टर्स gives us a scalar quantity, then that type of multiplication or the product of vectors is called as a scalar product of vectors or it is called as a dot product of vectors. आणि जर आपल्याला दिलेल्या 2 वेक्टर्सचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर येणारी थर्ड फिजिकल क्वांटिटी ही सुद्धा जर वेक्टर असेल तर त्याला आपण वेक्टर प्रोडक्ट म्हणतो. परत एकदा पहा, आपल्याकडे समजा ए बार आणि बी बार असे 2 वेक्टर्स आहेत जे नोन आहेत, आपल्याला माहित आहेत, आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर येणारी जी थर्ड फिजिकल क्वांटिटी असणार आहे ती थर्ड फिजिकल क्वांटिटी जर स्केलार क्वांटिटी असेल तर आपण याला स्केलार प्रोडक्ट म्हणतो. याला काय म्हटलं जातं? याला स्केलार प्रोडक्ट म्हटलं जातं. आणि आपल्याकडे असलेले 2 नोन वेक्टर्स ज्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर येणारा थर्ड वेक्टर असेल, येणारा जर थर्ड वेक्टर असेल तर आपण त्याला वेक्टर प्रोडक्ट असं म्हणत असतो. सिम्बॉल नुसार जर तुम्ही त्यांचा विचार केला तर स्केलार प्रोडक्ट मध्ये आपण मल्टिप्लिकेशन साठी हा डॉट सिम्बॉल यूज करतो आणि वेक्टर प्रोडक्ट मध्ये आपण मल्टिप्लिकेशन साठी हा क्रॉस सिम्बॉल यूज करतो. सो स्केलार प्रोडक्टला त्यामुळेच आपण डॉट प्रोडक्ट असं सुद्धा म्हणत असतो आणि वेक्टर प्रोडक्टला आपण त्यामुळेच क्रॉस प्रोडक्ट असं सुद्धा म्हणत असतो. सो हे 2 टाईपचे प्रोडक्ट्स आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचे होते, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेले. त्यापैकी स्केलार प्रोडक्ट म्हणजेच डॉट प्रोडक्टचं डिटेल डिस्कशन ऑलरेडी आपण लास्ट लेक्चर मध्ये म्हणजेच कालच्या लेक्चर मध्ये केलेलं आहे. ओके, सो पहा, आज आपण डिस्कस करणार आहोत इन डिटेल दॅट इज अबाउट दी वेक्टर प्रोडक्ट. वेक्टर प्रोडक्ट बद्दल आपण आज डिटेल मध्ये डिस्कशन करणार आहोत. ओके, सो पहा, लक्षात घ्या, त्यामध्ये सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट काय आहे तर 2 फिजिकल क्वांटिटीज ज्या वेक्टर आहेत, ज्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर म्हणजे ज्यांचा प्रोडक्ट घेतल्यानंतर जी थर्ड फिजिकल क्वांटिटी आपल्याला मिळत असते दॅट इज ऑल्सो अ वेक्टर. ओके, सो काय सांगतो आपल्याला वेक्टर प्रोडक्ट? पहा, समजा माझ्याकडे अशा प्रकारचे 2 वेक्टर्स आहेत. ठीक आहे, कालच्या प्रमाणेच घेतोय मी. लेट मी ड्रॉ द डायग्राम ऍट अनदर पॉइंट. ओके, सो लेट्स सपोज माझ्याकडे अशा प्रकारचे 2 वेक्टर्स आहेत. एक वेक्टर आहे अशा प्रकारचा ए बार आणि दुसरा वेक्टर आहे अशा प्रकारचा बी बार. या 2 वेक्टर मध्ये समजा अँगल आहे थीटा. माझ्याकडे 2 वेक्टर्स आहेत ए बार आणि बी बार आणि या 2 वेक्टर्स मधला अँगल जो आहे, इन्क्लिनेशन जे आहे ते आहे समजा थीटा. आणि मला कॅल्क्युलेट करायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे यांचा क्रॉस प्रोडक्ट. काल आपण यांच्या डॉट प्रोडक्ट म्हणजेच स्केलार प्रोडक्ट बद्दल स्टडी केला होता. आज आपण अशा गिवन 2 वेक्टर्सचा क्रॉस प्रोडक्ट म्हणजेच वेक्टर प्रोडक्ट बद्दल डिस्कशन करणार आहोत. इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय लक्षात घ्या, यांच्या मल्टिप्लिकेशनचा जो रिझल्टंट येणार आहे ती सुद्धा एक वेक्टर क्वांटिटी असणार आहे. यांच्या दोघांच्या मल्टिप्लिकेशनचा जो रिझल्टंट येणार आहे ती सुद्धा एक काय असणार आहे, वेक्टर क्वांटिटी असणार आहे. ओके, सो आता त्यामुळे ही जी थर्ड क्वांटिटी आपल्याला मिळणार आहे या दोघांचा प्रोडक्ट घेतल्यानंतर थोडं व्यवस्थित लक्षात घ्या. डॉट मध्ये कशा प्रकारे होतं, ए बार डॉट बी बार इज सी, हा सी इथं स्केलार होता. डॉट प्रोडक्ट मध्ये पहा, ए बार डॉट बी बार इक्वल्स टू सी, हा सी काय होता इथं स्केलार होता. म्हणजे याला फक्त कशाची आवश्यकता होती, मॅग्निट्यूडची, आणि ते मॅग्निट्यूड आपण ए बी कॉस ऑफ थिटानं फाइंड आउट केलं होतं. ते मॅग्निट्यूड आपण ए बी कॉस ऑफ थिटानं फाइंड आउट केलं होतं. मात्र इथं ए क्रॉस बी आपल्याला जे सी बार मिळतं तो काय असतो, एक वेक्टर असतो. म्हणजे त्याच्या कंडिशन मध्ये तुम्हाला त्याचं मॅग्निट्यूड सुद्धा माहित करून घ्यावं लागेल
आणि त्या सी बारची डायरेक्शन सुद्धा फाइंड आउट करावी लागेल. पहिल्यांदा बेसिक डिफरन्स लक्षात घ्या. डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट, डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट यांच्यातला बेसिक डिफरन्स काय आहे. डॉट प्रोडक्ट मध्ये येणारी जी थर्ड फिजिकल क्वांटिटी असते दॅट इज द स्केलार क्वांटिटी विच हॅज ओनली मॅग्निट्यूड, आणि तो मॅग्निट्यूड ए बी कॉस थिटा आपण फाइंड आउट करतो. क्रॉस प्रोडक्ट मध्ये त्यांचा रिझल्टंट जो येतो ती एक वेक्टर क्वांटिटी असते, म्हणजे तुम्हाला त्याचा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्हीही फाइंड आउट करावं लागतं. दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन द डॉट प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स म्हणजेच स्केलार प्रोडक्ट अँड क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स म्हणजेच वेक्टर प्रोडक्ट. ओके, सो हा डिफरन्स जर लक्षात आला असेल तर आता आपल्याला सी बारचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्हीही फाइंड आउट करायचे. आपल्याला आता सी बारचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्हीही फाइंड आउट करायचे, जो ए बार आणि बी बारचा क्रॉस प्रोडक्टचा रिझल्टंट आहे. ओके, सो आता इकडे लक्षात घ्या. ए बार क्रॉस बी बार याचा जो फायनल रिझल्ट येणार आहे सी बार, त्याचं मॅग्निट्यूड असतं ए बी साइन ऑफ थिटा. डॉट मध्ये ते ए बी कॉस ऑफ थिटा होतं. फर्स्ट ऑफ ऑल मॅग्निट्यूड बद्दल बोलूया. ए बी साइन ऑफ थिटा. आता याचा नेमका मिनिंग काय होतो लक्षात घ्या. मी तीच डायग्राम इकडे परत ड्रॉ करतोय. माझ्याकडे हा वेक्टर आहे ए बार, हा वेक्टर आहे बी बार. ओके, आता मी या बी ला दोन परपेंडिक्युलर कंपोनंट्स मध्ये म्हणजेच रेक्टँग्युलर कंपोनंट्स मध्ये रिझॉल्व्ह करतो. ठीक आहे, मग बी चा एक कंपोनंट इकडे आला. ठीक आहे, बी चा ए सोबतचा अँगल थिटा आहे, बी चा ए सोबत अँगल थिटा आहे. एक कंपोनंट बी चा ए च्या अलॉंग घेतला तर दुसरा ए ला परपेंडिक्युलर घ्यावा लागेल. हा ए बार आहे. पहा व्यवस्थित लक्षात घ्या. माझ्याकडे दोन वेक्टर्स आहेत ए बार आणि बी बार. माझ्याकडे दोन वेक्टर्स आहेत ए बार आणि बी बार. त्यापैकी मी बी ला रिझॉल्व्ह केलं. कशा प्रकारे रिझॉल्व्ह केलं बी ला? बी चा एक कंपोनंट ए च्या डायरेक्शन मध्ये आहे आणि दुसरा ए ला परपेंडिक्युलर आहे. पहा, हा बी बार आहे. त्याचा एक कंपोनंट इकडे ए च्या डायरेक्शन मध्ये आणि दुसरा त्याला परपेंडिक्युलर मी ड्रॉ केलाय. आता आपल्याला माहितीये आपण कोणाचं रिझॉल्युशन केलंय? बीचं. मग बीचा ज्या डायरेक्शन सोबतचा अँगल माहितीये तो असतो बी कॉस थिटा आणि त्याला परपेंडिक्युलर असलेला जो कंपोनंट असतो तो असतो बी साइन थिटा. तो काय असतो? बी साइन थिटा. म्हणजे मी इथं ए बार क्रॉस बी बार काय लिहिलंय? ए बी साइन ऑफ थिटा. म्हणजे एक वेक्टर लिहिलाय ए बार आणि दुसरा जो वेक्टर आहे बी बार त्याचा पहिल्याला परपेंडिक्युलर असलेला कंपोनंट घेतलाय बी साइन ऑफ थिटा. पहा, ए क्रॉस बी चं मॅग्निट्यूड काय असतं? मॅग्निट्यूड ऑफ वन ऑफ दी वेक्टर. दोघांपैकी एका वेक्टरचं मॅग्निट्यूड आणि दुसऱ्या वेक्टरचा पहिल्याला परपेंडिक्युलर असलेला कंपोनंट. डॉट मध्ये काय होतं पहा, कंपॅरेटिव्हली स्टडी करूया. ए बार डॉट बी बार इज ए बी कॉस ऑफ थिटा. ए बार डॉट बी बार इज ए बी कॉस ऑफ थिटा. म्हणजे इथं मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करताना आपण पहिला वेक्टर घेतला त्याचं मॅग्निट्यूड आणि दुसऱ्याचा कंपोनंट घेतला पहिल्याच्याच डायरेक्शन मधला. पहिला वेक्टरचा मॅग्निट्यूड ऍज इट इज घेतला, ए बारचा मॅग्निट्यूड ए आणि दुसऱ्याचा म्हणजेच बी बारचा कंपोनंट घेतलाय बी कॉस थिटा म्हणजे पहिल्याच्याच डायरेक्शन मधला. इथं आपण काय केलंय? ए बारचं मॅग्निट्यूड घेतलं ए आणि दुसरा जो वेक्टर आहे बी बार त्याचा हा कंपोनंट घेतलाय म्हणजे जो पहिल्या वेक्टरला म्हणजेच ए बारला परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, सो हे झालं याचं एक्सप्लेनेशन. परत एकदा पहा. ए बार क्रॉस बी बार इज ए बी साइन थिटा. म्हणजे एक वेक्टर ए आणि दुसरा जो बी आहे त्या बी चा ए ला परपेंडिक्युलर असलेला त्या ठिकाणी कंपोनंट आपण घेतलेला आहे. ठीक आहे, याला पहिल्यांदा नोट डाऊन करून घ्यायचंय तुमच्या नोटबुक मध्ये. ओके, किंवा पर्टिक्युलरली आता लक्षात घ्या ए बी साइन थिटा आपल्याला मिळालं म्हणजे वन वेक्टर आणि दुसऱ्याचा काय आहे? कंपोनंट. कंपोनंट ऑफ ऑदर परपेंडिक्युलर. कंपोनंट ऑफ ऑदर परपेंडिक्युलर टू फर्स्ट वेक्टर. ए म्हणजे एक वेक्टर झाला दोन्ही पैकी, त्याचं मॅग्निट्यूड घेतलंय आपण. त्याचं काय घेतलंय? मॅग्निट्यूड.
आणि दुसरा जो आहे बी बार त्याचा कंपोनंट घेतलाय जो ए बारला कसा असणार आहे, परपेंडिक्युलर. ठीक आहे, असं होतं आपल्याकडे. हा ए बार होता, हा बी बार होता, यांच्यातला अँगल थिटा. मी बी चे कंपोनंट्स घेतले. एक कंपोनंट बी चा इकडे आहे, तो बी साइन थिटा असेल, आणि एक कंपोनंट बी चा इकडे आहे, तो बी कॉस ऑफ थिटा असेल. आपण काय घेतलं, ए चं मॅग्निट्यूड आणि बी चा ए ला परपेंडिक्युलर असलेला कंपोनंट घेतलाय. ओके, सो याला व्यवस्थित पहिल्यांदा नोट डाऊन करून घ्या. सो ए बार क्रॉस बी बारचं जे मॅग्निट्यूड येणार आहे ते ए बी साइन थिटा असतं. ठीक आहे, नोट इट डाऊन. आता पुढचा पार्ट आपल्याला डिस्कस करायचा आहे की आपण काय केले पहा. आपण वेक्टर प्रोडक्ट बद्दल म्हणजेच क्रॉस प्रोडक्ट बद्दल डिस्कशन करत आहोत. सो ए क्रॉस बी आपल्याला सी बार मिळाला, तर त्या सी चं मॅग्निट्यूड आपण कॅल्क्युलेट करणार ए बी साइन थिटानं. आता थोडं सी च्या डायरेक्शन बद्दल बोलूया. ओके, सी च्या डायरेक्शन बद्दल कसं, पहिल्यांदा पाहायचं आपण ए क्रॉस बी काढत आहोत, ए कडून बी कडे. सो हा जो अँगल तुम्ही दाखवलाय हा पहा, ए कडून बी कडे अँगल दाखवताना इथे एक अॅरो दाखवतोय मी. अँगल आपण ए कडून बी कडे घेतलाय ना, कारण लक्षात घ्या जसं डॉट प्रोडक्ट मध्ये ए बार डॉट बी बार आणि बी बार डॉट ए बार इक्वल असतं, तसं इथं ए क्रॉस बी आणि बी क्रॉस ए हे इक्वल नसतं. पहा, डॉट मध्ये ए बार डॉट बी बार आणि बी बार डॉट ए बार कसं असतं, सेम असतं. मात्र क्रॉस प्रोडक्ट मध्ये ए क्रॉस बी आणि बी क्रॉस ए हे इक्वल नसतात. ए क्रॉस बी आणि बी क्रॉस ए हे इक्वल नसतात. आता असं का होतं लक्षात घ्या. असं का होतं, पहिल्यांदा हे डॉटला आपण ऑलरेडी स्टडी केले. ए क्रॉस बी चा मॅग्निट्यूड येतो ए बी साइन थिटा, बी क्रॉस ए चा येतो बी ए साइन थिटा. ओके, दोन्ही सेम असणार आहे. मग इथं इक्वल टू साइन का दिलेलं नाही, लक्षात घ्या. माझ्याकडे जो बी क्रॉस ए येणार आहे तो मायनस सी बार येणार आहे. जो बी क्रॉस ए येणार आहे तो मायनस सी येणार आहे. म्हणजे इथं ए आणि बी चं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जी थर्ड फिजिकल क्वांटिटी येते ती वेक्टर क्वांटिटी आहे. सी बार काय एक वेक्टर आहे. तर ए क्रॉस बी सी बार येतं आणि बी क्रॉस ए मायनस सी बार येतं. म्हणजे काय, व्यवस्थित लक्षात घ्या. ए क्रॉस बी त्याचं मॅग्निट्यूड ए बी साइन थिटा, बी क्रॉस ए त्याचं मॅग्निट्यूड बी ए साइन थिटा. याचा अर्थ याचं आणि याचं मॅग्निट्यूड सेम असतं. याचं आणि याचं मॅग्निट्यूड काय असतं, सेम असतं. म्हणजे तुम्ही ए क्रॉस बी घ्या किंवा बी क्रॉस ए घ्या, यांचे मॅग्निट्यूड सेम असणार आहे. कारण तुम्ही ए बी साइन थिटानं कॅल्क्युलेट करा किंवा बी ए साइन थिटानं कॅल्क्युलेट करा, तुम्हाला मॅग्निट्यूड सेम मिळतील. मात्र मी इथं इक्वल टू साइन लिहू का शकत नाही, कारण हा मॅग्निट्यूड सी बारचा आहे आणि हा मॅग्निट्यूड मायनस सी बारचा आहे. म्हणजे काय, तर ए क्रॉस बी घेतल्यानंतर आणि बी क्रॉस ए घेतल्यानंतर दोन वेगवेगळे वेक्टर्स मिळतील. त्यातला एक सी बार असेल तर दुसरा मायनस सी बार असेल. म्हणजे ए क्रॉस बी आणि बी क्रॉस ए चे फक्त मॅग्निट्यूड सेम आहेत, मात्र डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे ते दोघे एकमेकांचे निगेटिव्ह वेक्टर येतील. कोणते दोन वेक्टर निगेटिव्ह येतील एकमेकांचे, ए क्रॉस बी घेतल्यानंतर येणारा वेक्टर आणि बी क्रॉस ए घेतल्यानंतर येणारा वेक्टर, हे दोघं एकमेकांचे निगेटिव्ह वेक्टर आहेत. आणि आपल्याला माहितीये निगेटिव्ह वेक्टरला आपण एक्झॅक्टली इक्वल लिहू शकत नाही. मग त्यांचे मॅग्निट्यूड ऑब्व्हियसली इक्वल आहेत. ए क्रॉस बी आणि बी क्रॉस ए चे मॅग्निट्यूड ऑब्व्हियसली इक्वल आहेत, मात्र त्यांच्या डायरेक्शन अपोजिट असणार आहे. डायरेक्शन बद्दल आपलं डिस्कशन आणखीन बाकी आहे. मग आपण लिहू कसं शकतो लक्षात घ्या. सो माझ्याकडे, ठीक आहे, याला मी रब करतोय, पहिल्यांदा नोट डाऊन करून घ्यायचं. सो माझ्याकडे जे दोन वेक्टर्स त्या ठिकाणी असणार आहेत ए आणि बी, त्यांचा क्रॉस प्रोडक्ट आपण घेतोय. सो ए क्रॉस बी हे इक्वल असतं बी क्रॉस ए च्या, परंतु तुम्हाला इथं मायनस साइन द्यावं लागतं. आता याचा अर्थ काय झाला, ए क्रॉस बी आणि बी क्रॉस ए चा मॅग्निट्यूड सेम असणार आहे, मात्र डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे इथं निगेटिव्ह साइन येणार आहे. ओके, आणि नुसतं मॅग्निट्यूडच्या टर्म्स मध्ये लिहिलं, मॉड मध्ये ए क्रॉस बी लिहिलं, मॉड मध्ये ए क्रॉस बी लिहिलं म्हणजे मी याचा मॅग्निट्यूड घेतलाय, आणि मॉड मध्येच बी क्रॉस ए लिहिलं तर मात्र इथं इक्वल टू च्या वेळेस निगेटिव्ह साइन घ्यायची गरज नसते.
हे काय रिप्रेझेंट करतं? ए क्रॉस बी आणि बी क्रॉस ए हे इक्वल इन मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन आहेत. हे दोन्हीही एकत्र आलं. वेक्टर फॉर्म मध्ये जेव्हा लिहितो तेव्हा मॅग्निट्यूड डायरेक्शन दोघांचाही विचार होतो. सो ए क्रॉस बी, बी क्रॉस ए, इथं निगेटिव्ह साइन काय इंडिकेट करतं? इक्वल इन मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन. सो जेव्हा आपण फक्त मॅग्निट्यूडचाच विचार करतो तेव्हा आपण डायरेक्टली इक्वल टू साइन त्यांच्यामध्ये लिहू शकतो. ठीक आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. मी इथं दोन वेक्टर्स अशा प्रकारे ड्रॉ केले होते. एका वेक्टरला नाव दिलं होतं ए बार, दुसऱ्याला बी बार. त्यांच्यातला अँगल थिटा, त्यांच्यामधला अँगल थिटा, त्यांचं मॅग्निट्यूड ए बी साइन ऑफ थिटा, याच्यावरती डिस्कशन केलं. त्यानंतर ए क्रॉस बी आणि बी क्रॉस ए या दोघांमध्ये डिफरन्स काय असतो ते पाहिलं. यांचा येणारा रिझल्टंट सी बार असेल तर यांचा येणारा रिझल्ट मायनस सी बार असेल. म्हणजे याचा रिझल्टंट आणि याचा रिझल्टंट एकमेकांचे निगेटिव्ह वेक्टर असतील, म्हणजेच डायरेक्शन अपोजिट असतील, मात्र त्यांचे मॅग्निट्यूड कसे असणार आहेत? इक्वल असणार आहेत. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ क्रॉस प्रोडक्ट. ओके, सो आता आपण या सी बार आणि मायनस सी बारच्या डायरेक्शन बद्दल बोलूयात. ए आणि बी या दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट घेतल्यानंतर जो थर्ड वेक्टर आपल्याला मिळतो त्याच्या मॅग्निट्यूड बद्दलचं डिस्कशन आपण ऑलरेडी केलंय. आता त्याच्या डायरेक्शन बद्दलचं डिस्कशन करणार आहोत. ओके, सो डायरेक्शन साठी दोन वेक्टर्सच्या क्रॉस प्रोडक्टचा जो रिझल्टंट येतो, दोन वेक्टर्सच्या क्रॉस प्रोडक्टचा जो रिझल्टंट येतो त्याची डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी आपण राईट हँड रूलचा यूज करू शकतो. ठीक आहे, आता तो रूल कसा यूज करायचा ते पहा. सो पहिल्यांदा आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, एक गोष्ट लक्षात ठेवायची. पहिल्यांदा यांचा जो रिझल्टंट असतो, रिझल्टंट ऑफ ए क्रॉस बी और बी क्रॉस ए, कसंही घ्या, इज ऑलवेज perpendicular to the plane containing A bar and B bar. सगळ्यात महत्वाचा पॉइंट, ए बार आणि बी बारचा क्रॉस प्रोडक्टचा जो रिझल्टंट येणार आहे तो हे दोघं ज्या प्लेन मध्ये आहेत त्याला परपेंडिक्युलर असणार आहे. म्हणजे कसं पहा, हा बोर्ड म्हणजे एक प्लेन झाला, हा बोर्ड म्हणजे एक प्लेन झाला. हे एक इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे, याला व्यवस्थित नोट डाऊन करायचंय. रिझल्टंट ऑफ ए क्रॉस बी और बी क्रॉस ए यांच्या दोघांच्या क्रॉस प्रोडक्टचा रिझल्टंट हा हे दोघं जण ज्या प्लेन मध्ये आहेत त्या प्लेनला नेहमी परपेंडिक्युलरच असणार आहे. हा त्याच्या डायरेक्शन बद्दलचा पहिला रूल. कोणाच्या डायरेक्शन बद्दल? यांच्या क्रॉस प्रोडक्टचा जो रिझल्टंट येणार आहे त्याच्या डायरेक्शन बद्दलचा हा झाला फर्स्ट रूल. ओके, व्यवस्थित इम्पॉर्टंट आहे हा खूप, याला व्यवस्थित नोट डाऊन करा. म्हणजे मला एक तर गोष्ट लक्षात आली की या दोघांचा जो रिझल्टंट येणार आहे तो हा हे दोघं ज्या प्लेन मध्ये आपण ड्रॉ करतो त्याला परपेंडिक्युलर असेल. आता थोडी डायग्राम मोठी होईल. समजा हा ए बार आहे आणि हा बी बार आहे, यांच्यातला अँगल आहे थिटा. आता मला यांचा रिझल्टंटची डायरेक्शन फाइंड आउट करायची. मॅग्निट्यूड माझ्याकडे ऑलरेडी आलेला आहे. आता मला यांच्या रिझल्टंटची मला डायरेक्शन फाइंड आउट करायची, लक्षात द्या. सो आता जो रूल लिहिलाय हा बोर्ड म्हणजे एक 2 डायमेन्शनल जॉमेट्री आहे, म्हणजे एक प्लेन आहे. ठीक आहे, 3 डायमेन्शन 2 डायमेन्शन बद्दल तुम्हाला सरांनी फर्स्ट लेसन मध्ये मेजरमेंट मध्ये सांगितलं होतं. सो हा काय आहे हे पहा, हे अशा प्रकारचं ज्याला 2 डायमेन्शन असतात, लेंथ विड्थ अशा प्रकारचे, त्याला आपण 2D डायग्राम्स म्हणतो. आणि 2D डायग्राम्स म्हणजे आपले असतात प्लेन्स. आणि अशा प्रकारचं जर असेल हे, ठीक आहे, तुम्ही मेन्शुरेशन मध्ये सुद्धा गेल्या वर्षी याचा स्टडी केला असेल. सो याला पहा, लेंथ आहे, हाईट आहे, विड्थ आहे, म्हणजे किती? 3 डायमेन्शन. याला आपण स्पेस म्हणतो. ठीक आहे, स्पेस मध्ये 3 डायमेन्शन, प्लेन्स म्हणजे 2 डायमेन्शनल. ठीक आहे, सो हा बोर्ड म्हणजे एक 2 डायमेन्शनल जॉमेट्री, म्हणजे एक प्लेन आहे. आणि त्या बोर्डवरती मी 2 वेक्टर्स घेतलेत, ए बार आणि बी बार. मग त्यांचं जेव्हा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेणार आहोत तेव्हा त्यांचा रिझल्टंट या प्लेनला परपेंडिक्युलर असेल, म्हणजे असा. ठीक आहे, या प्लेनला असा परपेंडिक्युलर. मग त्यात व्हेरिएशन काय? एकतर तो आउटवर्ड असेल किंवा इनवर्ड.
म्हणजे बाहेरून मध्ये जाणारा म्हणजे इनवर्ड किंवा मधून बाहेर येणारा म्हणजे आउटवर्ड, मात्र तो परपेंडिक्युलर टू दिस प्लेन असणार आहे अशा प्रकारचा. परपेंडिक्युलर टू दिस प्लेन दिसतोय हा मार्कर, मी बोर्डला कसा ठेवलेला आहे परपेंडिक्युलर. म्हणजे ए बार आणि बी बार यांचा क्रॉस प्रोडक्टचा जो रिझल्टंट येणार आहे तो या बोर्डला, मी बोर्डवरती 2 वेक्टर्स काढले, म्हणजे या प्लेनला त्यांचा रिझल्टंट अशा प्रकारचा परपेंडिक्युलर असेल. आता तो परपेंडिक्युलर इनवर्ड कधी असेल आणि आउटवर्ड कधी असेल याचं डिस्कशन आपल्याला करायचंय. सो पहिल्यांदा आपण ए क्रॉस बी बद्दल बोलूया. पहिल्यांदा आपण ए क्रॉस बी. मग राईट हँड रूल कसा यूज करायचा पहा. हे कर्व फिंगर्स तुम्ही राईट हँड थंब रूल, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट नावाचा जो चॅप्टर किंवा पॉइंट आपण 10th स्टँडर्ड मध्ये स्टडी केला होता, त्यामध्ये तुम्ही राईट हँड थंब रूलचा यूज केला होता. ठीक आहे, त्यामध्ये हे कर्ल्ड फिंगर्स आणि हा थंब अशा प्रकारचं तुम्ही काहीतरी केलं होतं. आता लक्षात घ्या, मला काय पाहिजे ए क्रॉस बी. काय पाहिजे ए क्रॉस बी. मग मी ए कडून बी कडे असा एरो ड्रॉ करणार त्या अँगल साठीचा. अँगल तर दाखवलाय, मात्र एरो कोणाकडून कोणाकडे दाखवायचा. ए क्रॉस बी साठी ए कडून बी कडे आणि बी क्रॉस ए साठी बी कडून ए कडे. ओके, सो पहिल्यांदा आपण ए क्रॉस बी बद्दल बोलूया. आता लक्षात घ्या, मग हे कर्ल फिंगर्स जे आहेत माझे, हे जे फिंगर्स आहेत, फिंगरचे हे जे टिप्स आहेत माझे, हे ए कडून बी कडे असले पाहिजे, कारण मी ए क्रॉस बी फाइंड आउट करतो. लक्षात घ्या अशा प्रकारचं. ठीक आहे, लक्षात येते. सो हे जे फिंगर टिप्स आहेत हे ए क्रॉस बी फाइंड आउट करताना ए कडून बी कडे असले पाहिजे. कसे असले पाहिजे ए कडून बी कडे. मग ए कडून बी कडे जर फिंगर्स ठेवले अशा प्रकारे, पहा हा ए आहे हा बी आहे, ए कडून बी कडे फिंगर्स अशा प्रकारे कर्ल केल्यानंतर अंगठा जो आहे माझा हा आउटवर्ड येत आहे, बाहेरच्या डायरेक्शन मध्ये येत आहे. हे अशा प्रकारे कर्ल फिंगर्स फ्रॉम ए टू बी मी कर्ल केलेत, तेव्हा अंगठा कुठे येतोय आउटवर्ड येतोय. म्हणजे ए क्रॉस बी चा जो प्रोडक्ट सी बार येणार आहे त्याची डायरेक्शन आउटवर्ड असणार आहे. प्लेनला परपेंडिक्युलर तर असणारच आहे, मात्र आउटवर्ड म्हणजे बाहेरच्या डायरेक्शन मध्ये असेल. आणि दुसरा बी क्रॉस ए घेताना पहा, बी क्रॉस ए घेताना हा जो एरो आहे हा बी कडून ए कडे दाखवायचा. हात बदलायचा नाही. उजवा हात खूप दुखायला मग आता डावा यूज करतो असं करायचं नाही. इट इज अ राईट हँड रूल. मग आता बोट काय करायचे बी कडून ए कडे. हे पहा, आता बोट अगोदर हे ए कडून ए मी खाली काढला बी वरती. पहिल्यांदा हे फिंगरचे टिप्स ए कडून बी कडे गेले होते, तेव्हा थंब आउटवर्ड आला होता, म्हणजे सी बारची डायरेक्शन आउटवर्ड होती. मग आता बी कडून ए कडे जेव्हा मी हे थम्स घेतले वरतून खाली, सॉरी हे फिंगर्स बी कडून ए कडे जेव्हा घेतले तेव्हा अंगठा जो येतो तो इनवर्ड येतो. हे तुम्ही करून पाहू शकता. सो यांचा जो रिझल्टंट येईल त्याला मी मायनस सी बार म्हणणार, कारण सी बार आउटवर्ड असेल तर त्याच्या एवढाच मॅग्निट्यूड असलेला इनवर्ड वेक्टर म्हणजे मायनस सी बार असणार आहे. तुमच्या नोटबुक साठी कसं असेल ते, तुमच्या नोटबुक साठी नोटबुकचं पेज म्हणजे ए बार आणि बी बार असलेलं ते प्लेन झालं, आणि मग तिथं तुमचा जो रिझल्टंट येणार आहे सी बार आणि मायनस सी बार तो असा उभा येईल, कारण तुम्ही खाली काढताय. असं नोटबुक असतं त्याच्यावरती तुम्ही ए बी ड्रॉ केल्यानंतर त्यांचा जो रिझल्टंट येणार आहे तो व्हर्टिकल येईल. कसा येईल व्हर्टिकल. मात्र बोर्ड हा असा प्लेन आहे, असा ठेवलेला असल्यामुळे यांचा रिझल्टंट या प्लेनला कुठेही असो, ते 2 वेक्टर ज्या प्लेन मध्ये आहेत त्याला त्यांचा रिझल्टंट हा परपेंडिक्युलर येणार आहे. हा पॉइंट इथं एक लक्षात ठेवायचा. ओके, मग तो परपेंडिक्युलर एक तर इनवर्ड असू शकतो किंवा आउटवर्ड. त्यासाठी आपण हा राईट हँड स्क्रू रूल वापरू शकतो. ठीक आहे, राईट हँड रूल किंवा स्क्रू रूल एक असतो त्याला. ठीक आहे, स्क्रू रूलला थोडं बाजूला राहू द्या, आपण राईट हँड रूलचाच यूज करूया. काय करायचे, बोट ए टू बी जाणार असेल तर ए कडून बी कडे कर्ल करायची आणि थंब कडे लक्ष द्यायचं, तो त्या रिझल्टंटची डायरेक्शन शो करतो. सो एक गोष्ट लक्षात आली, आपल्याला या दोघांचं मॅग्निट्यूड माहित झालं आणि आता डायरेक्शन बद्दल सुद्धा आपल्याला माहिती झालेलं आहे. ओके, सो याला व्यवस्थित नोट डाऊन करायचंय. सो इट इज ऑल अबाउट दी क्रॉस प्रोडक्ट. कधी, जेव्हा तुम्हाला 2 वेक्टर्स डायरेक्टली दिलेले असतील. तुम्हाला जेव्हा 2 वेक्टर अशा प्रकारे डायरेक्टली दिलेले असतील तेव्हा त्यांच्या क्रॉस प्रोडक्ट बद्दलचं आपण डिस्कशन केलं. त्याच्या काही प्रॉपर्टीज काय आहेत, ए बार क्रॉस बी बार याचं आन्सर असतं ए बी साइन ऑफ थिटा. त्यानंतर ए बार क्रॉस बी बार हा निगेटिव्ह वेक्टर असतो कोणाचा, बी बार क्रॉस ए बारचा.
मॅग्निट्यूड वाईज विचार केला तर ए क्रॉस बी आणि बी क्रॉस ए चं मॅग्निट्यूड सेम असतं. ओके, मात्र नुसतंच ए बार क्रॉस बी बार आणि इकडे बी बार क्रॉस ए बार लिहिलं तर हे इक्वल नसतं, कारण नुसते मॅग्निट्यूड इक्वल असून चालत नाही. इक्वल सांगण्यासाठी दोन्हीही इक्वल असावं लागतं. मात्र हे एकमेकांचे काय असणार आहेत, निगेटिव्ह वेक्टर. कोण, ए क्रॉस बी चा रिझल्टंट आणि बी क्रॉस ए चा रिझल्टंट हे दोघं एकमेकांचे निगेटिव्ह वेक्टर असणार आहेत. ए आणि बी नाही म्हणत आहे मी. ओके, सो या काही प्रॉपर्टीज लक्षात ठेवा. क्रॉस प्रोडक्ट बद्दलच्या ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. मॅग्निट्यूड ए बी इंटू साइन ऑफ थिटा, त्यानंतर ए क्रॉस बी हे निगेटिव्ह असेल बी क्रॉस ए च्या. मॅग्निट्यूड मात्र ए क्रॉस बी आणि बी क्रॉस ए चा सेम असतो, असं मॉड मध्ये आपण मॅग्निट्यूड लिहित असतो. आणि हे इक्वल नसतात. इक्वल दाखवायचं असेल तर अशा प्रकारे तुम्हाला तिथं निगेटिव्ह साइन दाखवावं लागेल. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ क्रॉस प्रोडक्ट. ओके, सो आय होप यू अंडरस्टूड दिस. नाउ लेट्स अंडरस्टँड हाऊ टू कॅल्क्युलेट और फाइंड आउट द क्रॉस प्रोडक्ट इफ टू वेक्टर्स आर गिवन लाइक दिस. axi cap प्लस ayj cap प्लस azk cap आणि दुसरा वेक्टर बी बार इक्वल्स टू bxi कॅप प्लस byj कॅप प्लस bzk कॅप. अशा प्रकारे दोन वेक्टर्स आहेत. अशा वेळेस त्यांचा क्रॉस प्रोडक्ट कसा फाइंड आउट करायचा, डॉट मध्ये आपण पाहिलं होतं. अशा प्रकारे जर दोन वेक्टर दिलेले असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट जो येतो तो ax bx प्लस ay by प्लस az bz हे ऑलरेडी आपण स्टडी केलेलं आहे. ठीक आहे, आता क्रॉस बद्दल डिस्कशन करायचंय, परंतु तुम्हाला माहितीये अशा फॉर्म मध्ये म्हणजे एखादा वेक्टर ए बार हा त्याचा एक्स कंपोनंट, वाय कंपोनंट आणि झेड कंपोनंटच्या फॉर्म मध्ये दिलाय. बी बार सुद्धा त्याचा एक्स कंपोनंट, वाय कंपोनंट आणि झेड कंपोनंटच्या फॉर्म मध्ये दिलाय. अशा वेळेस तुम्हाला आय जे के चं मल्टिप्लिकेशन सुद्धा माहित असलं पाहिजे. ठीक आहे, आता व्यवस्थित लक्षात घ्या. तीन वेक्टर मी ड्रॉ करतोय अशा प्रकारे along three perpendicular direction x, y and let's suppose it is z. Actually हा z axis x y ला असा परपेंडिक्युलर असतो, पण आपण असं ड्रॉ करू शकत नसतो म्हणून त्याला असं ड्रॉ करतो. ओके, सो याच्या अलॉंगचा युनिट वेक्टर आय कॅप, याच्या अलॉंगचा युनिट वेक्टर जे कॅप आणि याच्या अलॉंगचा युनिट वेक्टर के कॅप. एक ऑर्डर पकडूयात आपण. हे अशा प्रकारची इकडनं इकडे जायचं आपल्याला. ठीक आहे, आता व्यवस्थित लक्षात घ्या. मी जेव्हा आय कॅप क्रॉस आय कॅप घेणार आहे, आय कॅप क्रॉस आय कॅप जेव्हा घेणार आहे तेव्हा काय होईल, इथं कसं असतं लक्षात घ्या. एक्स वाय प्लेनला झेड परपेंडिक्युलर असतो, हे माहिती आहे. एक्स वाय प्लेनला झेड परपेंडिक्युलर असतो, वाय झेड प्लेनला एक्स परपेंडिक्युलर असतो आणि झेड एक्स प्लेनला वाय परपेंडिक्युलर असतो. ठीक आहे, याच्याबद्दल थोडं लक्ष असू द्या. सो आय क्रॉस आय जेव्हा मी घेणार आहे तेव्हा काय येतं लक्षात घ्या. आय क्रॉस आय याचं मॅग्निट्यूड 1, याचं मॅग्निट्यूड 1 इंटू पुढे काय असतं साइन ऑफ थिटा. मात्र आयचा आय सोबतच अँगल काय असेल 0, म्हणजे आय क्रॉस आय काय येईल 0. सिमिलरली जे क्रॉस जे सुद्धा 0 येतं आणि के क्रॉस के सुद्धा 0 येतं. ओके, डॉट मध्ये यांच्या व्हॅल्यूज आय डॉट आय, जे डॉट जे आणि के डॉट के च्या व्हॅल्यू 1 आल्या होत्या, इथं त्या 0 आल्या का पहा. कारण आपल्याला माहितीये दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट घेताना आपण ए बी साइन ऑफ थिटा असं घेतो, दोघातल्या अँगलचा साइन घ्यावा लागतो आपल्याला. मग आय क्रॉस आय घेताना आयचं मॅग्निट्यूड 1, या आयचं मॅग्निट्यूड 1, दोघातला अँगल त्याच्यासोबतचाच अँगल किती असतो 0 आणि साइन 0 ची व्हॅल्यू किती 0, म्हणजे आय क्रॉस आय ची व्हॅल्यू 0 असते. इन द सेम वे जे क्रॉस जे आणि के क्रॉस के यांच्या व्हॅल्यूज सुद्धा 0 असते. ओके, सो इम्पॉर्टंट आहे, पहिल्यांदा हे नोट डाऊन करून घ्यायचं. आय कॅप क्रॉस आय कॅप इज इक्वल्स टू 0, जे कॅप क्रॉस जे कॅप इज इक्वल्स टू 0 अँड के कॅप क्रॉस के कॅप इज ऑल्सो इक्वल्स टू 0. ओके, याला पहिल्यांदा नोट डाऊन करून घ्या. का आलं त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा मी सांगितलेलं आहे. आता व्यवस्थित लक्षात घ्या पुढचा पॉइंट. मी आता घेतोय आय कॅप क्रॉस जे कॅप, आय कॅप क्रॉस जे कॅप. सगळ्यात पहिल्यांदा व्यवस्थित लक्षात घ्या, या दोघांचा जो रिझल्टंट येणार आहे तो त्यांच्या प्लेनला परपेंडिक्युलर असला पाहिजे. आताच आपण डिस्कस केलं ना, ए क्रॉस बी चा जो रिझल्टंट येणार आहे तो ए बी प्लेनला कसा असला पाहिजे परपेंडिक्युलर.
ए क्रॉस बी चा जो रिझल्टंट येणार आहे तो ए आणि बी ज्या प्लेन मध्ये आहे त्याला परपेंडिक्युलर असतो. म्हणजे तुम्ही नोटबुक वरती ए आणि बी ड्रॉ केले तर त्यांचा रिझल्टंट त्या नोटबुकला परपेंडिक्युलर असेल. या बोर्डवरती ड्रॉ केले तर याला परपेंडिक्युलर असेल. आणि मी आताच तुम्हाला सांगितलं एक्स वाय प्लेनला झेड परपेंडिक्युलर असतो, वाय झेड प्लेनला एक्स परपेंडिक्युलर असतो आणि झेड एक्स प्लेनला वाय परपेंडिक्युलर असतो. मग सगळ्यात पहिल्यांदा बघा, आय म्हणजे अलॉंग एक्स ऍक्सिसचा युनिट वेक्टर आहे आणि जे म्हणजे अलॉंग वाय ऍक्सिसचा युनिट वेक्टर आहे. मग या दोघांचा क्रॉस प्रोडक्टचा जो रिझल्टंट असणार आहे एक्स वाय प्लेन मध्ये आहे. आय आणि जे म्हणजे एक्स वाय प्लेन मधले वेक्टर झाले, एक अलॉंग एक्स ऍक्सिस आहे, एक अलॉंग वाय ऍक्सिस. मग या प्लेनला नक्कीच लक्षात घ्या आय आणि जे एक एक्सच्या अलॉंग एक वायच्या यांचा येणारा रिझल्टंट या प्लेनला एक्स वाय प्लेनला कसा असला पाहिजे, परपेंडिक्युलर. मग एक्स वाय प्लेनला परपेंडिक्युलर कोण असतो, झेड ऍक्सिस, आणि त्याच्या अलॉंगचा युनिट वेक्टर कोण आहे, के कॅप. म्हणजे आय क्रॉस जे चं आन्सर येईल के कॅप. आय क्रॉस जे चं काय पहा, याचा मॅग्निट्यूड 1 आहे, याचा मॅग्निट्यूड 1 आहे. सो 1 into 1 रिझल्टंटचा मॅग्निट्यूड 1च येणार आहे. कारण अँगल तर पहा 90 डिग्री आहे दोघांमधला आणि साइन 90 किती असतं, 1 असतं. ओके. मात्र डायरेक्शन बद्दल बोलायचं झालं तर काय, हा एक्सच्या अलॉंग आहे, हा वायच्या. म्हणजे या दोघाचा क्रॉस प्रोडक्ट एक्स वाय प्लेनला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये असलेला युनिट वेक्टर असेल आणि एक्स वाय प्लेनला परपेंडिक्युलर वाला युनिट वेक्टर असतो के कॅप. ओके, लक्षात आलंय. पुढे आता पहा, मला एकदा आय क्रॉस जे मिळालं तर मी जे क्रॉस आय लगेच लिहिणार. हा मायनस के कॅप असतो, आपल्याला माहितीये, आपण ऑलरेडी पाहिलं की ए क्रॉस बी जर सी बार असेल तर बी क्रॉस ए हा मायनस सी बार असतो. त्या रूलनुसार आय क्रॉस जे जर के असेल तर जे क्रॉस आय हा मायनस के असेल. ओके, फर्स्ट. पुढे सेकंड वन. आता याच पॅटर्न जायचं, मी अॅरो ड्रॉ केलाय. आय जे झाला आता जे के. ठीक आहे. सो जे क्रॉस के हा काय असेल पहा, जे अलॉंग वाय ऍक्सिस आहे, के अलॉंग झेड ऍक्सिस आहे. म्हणजे या दोघांना परपेंडिक्युलर असलेला कोणाच्या अलॉंग आहे, एक्सच्या. म्हणजे जे क्रॉस के हा आय कॅप असेल. जे क्रॉस के हा आय कॅप असेल. म्हणजे ऑब्व्हियसली के क्रॉस जे हा मायनस आय कॅप असेल. ओके, या रूलला लक्षात ठेवायचं. आता पुढे आय जे झालं, जे के झालं, आता के आय. ठीक आहे. सो थर्ड वन इज के क्रॉस आय कॅप इक्वल्स टू के अलॉंग झेड आहे, आय अलॉंग एक्स आहे. म्हणजे त्यांचा रिझल्टंट अलॉंग वाय चा युनिट वेक्टर म्हणजे जे कॅप असेल. म्हणजेच आय क्रॉस के हा मायनस जे कॅप असेल. ओके, पहा. सो क्रमाने जायचं, आय जे आणि के. आय क्रॉस जे पॉझिटिव्ह के येईल, जे क्रॉस के पॉझिटिव्ह आय येईल आणि के क्रॉस आय हा पॉझिटिव्ह जे येईल. आणि त्याला अपोजिट केलं तर मायनस के मायनस आय आणि मायनस जे. असं काय येतं याचं एक्सप्लेनेशन मी ऑलरेडी सांगितलंय की एक्स आणि वायच्या अलॉंग असलेले दोन वेक्टर आय आणि जे युनिट वेक्टर आहेत ज्यांच्यातला अँगल 90 डिग्री असणार आहे, त्यांचा क्रॉस प्रोडक्ट घेतल्यानंतर जो रिझल्टंट येणार आहे तो सुद्धा युनिट वेक्टर असेल, मात्र त्यांना परपेंडिक्युलर असलेला म्हणजे झेडच्या अलॉंगचा के. सो पहा, आय क्रॉस जे के येईल, त्याला उलट केलं मायनस के. जे क्रॉस के आय येईल, त्याला उलट केलं मायनस आय. के क्रॉस आय जे येईल आणि त्याला उलट केलं तर मायनस जे. हे सुद्धा लक्षात घ्यायचं इथं व्यवस्थित प्रकारे. ओके, याला एक नोट डाऊन करा. मग आपण या ए बार आणि बी बारचा क्रॉस प्रोडक्ट त्याचं नेमकं आन्सर कशा प्रकारचं येतं त्याच्यावरती डिस्कस करणार आहोत. ओके, सो पहा, हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. क्रॉस मध्ये थोडं जास्त का करावं लागतं, कारण इथं डायरेक्शनचा सुद्धा विचार करावा लागतो आणि ती मी तुम्हाला डिटेल प्रत्येक पॉईंट एक्सप्लेन केलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला लक्षात नाही आलं की व्हिडिओ परत थोडा मागे घ्यायचा आणि त्याला परत ऐकायचं. ऑब्व्हियसली 100% लक्षात येईल. ठीक आहे. सो मी आपल्याला थोडी बोर्डवरती जागा कमी आहे, थोडं याला रब करतो आणि आता डायरेक्टली लिहितो. ठीक आहे. सो वी हॅव टू फाइंड आउट ए बार क्रॉस बी बार. मग ए काय होता त्याच्या कंपोनंट्सच्या फॉर्म मध्ये, एक्स आय कॅप प्लस ए वाय जे कॅप प्लस ए झेड के कॅप. ओके, ए ला लिहिलं त्याच्या कंपोनंटच्या फॉर्म मध्ये क्रॉस, परत बी ला त्याच्या कंपोनंटच्या फॉर्म मध्ये लिहायचं बी एक्स आय कॅप प्लस बी वाय जे कॅप प्लस बी झेड के कॅप. ठीक आहे.
आता यांचा क्रॉस प्रोडक्ट काय करत असतो आपण, फर्स्ट ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मनं सेकंड ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय, आता मी इकडनं लिहायला स्टार्ट करतोय, ठीक आहे. सो एक्स आय कॅपनं पहिल्यांदा क्रॉस मल्टिप्लाय करायचंय पूर्ण ब्रॅकेटला सेकंड ब्रॅकेटला, बी एक्स आय कॅप प्लस बी वाय जे कॅप प्लस बी झेड के कॅप. ओके, हे झालं फर्स्ट न. प्लस आता ए वाय न, ए वाय जे कॅप क्रॉस मल्टिप्लाइड बी एक्स आय कॅप प्लस बी वाय जे कॅप प्लस बी झेड के कॅप प्लस आता कोणी ए झेड के कॅप न. ठीक आहे. सो इथं लिहितो ए झेड के कॅप इंटू ब्रॅकेट मध्ये येईल बी एक्स आय कॅप प्लस बी वाय जे कॅप प्लस बी झेड के कॅप. ओके. सो फर्स्ट ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मनं क्रॉस मल्टिप्लाय केलंय सेकंड ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला. आता पुढे हे एक्स बी एक्स ए वाय बी वाय ए झेड बी झेड हे तर फक्त मॅग्निट्यूड आहे, म्हणजे लक्ष कोणावरती ठेवायचं, हे युनिट वेक्टर जे डायरेक्शन स्पेसिफाय करणार आहे. ओके. सो हे एक्स बी एक्स ऍज इट इज लिहिलं मल्टिप्लिकेशन मध्ये, एक्स बी एक्स मल्टिप्लाय लिहिलं. आता पुढे आय क्रॉस आय येईल, त्याच्या पुढे काय येईल आय क्रॉस आय. ओके. प्लस हे पहा यानं याला मल्टिप्लाय केलं, एक्स बी एक्स लिहिलं आय क्रॉस आय. ठीक आहे. क्रॉस इथं द्यायचा, इथं द्यायची गरज नाहीये, डायरेक्शन कोण दर्शवतं आय कॅप. प्लस आता यानं याला सेकंडला, सो काय येईल ते एक्स बी वाय आय क्रॉस जे. ओके. आणि आता यानं थर्ड टर्मला एक्स बी झेड आय क्रॉस के, आय क्रॉस के. पहा पहिल्यांदा यानं याला मल्टिप्लाय केलं, नंतर याला मल्टिप्लाय केलं, नंतर याला मल्टिप्लाय केलं. या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथं लिहिलंय, याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन इथं, आणि यानं जेव्हा थर्डला बी झेड केला आपण मल्टिप्लाय केलं ते इथं लिहिलेलं आहे. ठीक आहे. सो हे रब करतोय एक्स्ट्राचा पार्ट हा, जेणेकरून डायग्राम वरती बोर्ड वरती तुम्हाला व्यवस्थित ते पाहता येईल. ओके. सो काय केलंय लक्षात घ्या, आपण या एक्स आय कॅपनं या प्रत्येकाला मल्टिप्लाय केलं. सो एक्स बी एक्स आय क्रॉस आय, एक्स बी वाय आय क्रॉस जे, एक्स बी झेड आय क्रॉस के इथपर्यंत आपल्याला मिळालं. आता हा प्लस साइन परत ऍज इट इज. ओके. आता यानं प्रत्येकाला मल्टिप्लाय करायचं या ब्रॅकेट मधल्या. सो येईल ए वाय बी एक्स जे क्रॉस आय, ए वाय बी एक्स जे क्रॉस आय प्लस ए वाय बी वाय जे क्रॉस जे, आणि पुढे प्लस मध्ये काय येईल ए वाय बी झेड जे क्रॉस के. ठीक आहे. इथपर्यंत आलोय आपण, या ब्रॅकेटचं सोल्युशन आणखी बाकी आहे. ठीक आहे. पुढे लिहितो लगेच असं. हे पहा एक्स आय कॅपनं पहिल्या ब्रॅकेटला त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यानंतर हे मिळालं, ए वाय जे कॅपनं मल्टिप्लाय केल्यानंतर इथपर्यंतचा पार्ट मिळाला. आता ए झेड के कॅपनं, सो काय पहा ए झेड बी एक्स के क्रॉस आय, के क्रॉस आय प्लस ए झेड बी वाय के क्रॉस जे प्लस ए झेड बी झेड के क्रॉस के. ओके. इथपर्यंत आले. आता इथं झिरो कोणत्या टर्म्स होतात पहा, आपल्याला माहितीये आय क्रॉस आय झिरो असतं, त्यानंतर जे क्रॉस जे झिरो असतं, आणि के क्रॉस के झिरो असतं, म्हणजे या टर्म्स झिरो होऊन जातील. ही एक टर्म झिरो होऊन जाईल, ही एक टर्म झिरो होऊन जाईल, आणि ही लास्ट वाली टर्म एक झिरो होऊन जाईल. मग बाकीचा पार्ट जो आहे तो ऍज इट इज राहणार आहे. सो काय पहा, सो पुढचा पार्ट हा पहा इथं लिहितो. सो इट इज इक्वल्स टू एक्स बी वाय. आता पहा आय क्रॉस जे हे के कॅप येतं, हे ऑलरेडी आपण लिहून टाकायचं तिथं. आय क्रॉस जे काय येतं के, जे आपण ऑलरेडी आता स्टडी केलंय, प्लस हे पहा एक्स बी झेड हे काय आय क्रॉस के, काय आय क्रॉस के हे मायनस जे येतं, आय क्रॉस के हे मायनस जे येतं ते लिहिलं. प्लस पुढे ए वाय बी एक्स जे क्रॉस आय आपण जर घेतलं तर ते मायनस के येतं. पुढचा पार्ट हा प्लस ए वाय बी झेड जे क्रॉस के जर आपण घेतलं, जे क्रॉस के जर घेतलं तर ते आय कॅप येतं, हे ऑलरेडी माहिती आहे आपला. प्लस ए झेड बी एक्स
ए झड बी एक्स के क्रॉस आय हे जे कॅप येत असतं. आता लास्ट एवढं राहिलं कारण पुढची ऑलरेडी टर्म 0 झालेली आहे. प्लस हा पार्ट ए झड बी वाय के क्रॉस जे काय येत असतं के क्रॉस जे मायनस आय कॅप येतं. काय येतं मायनस आय कॅप. सो पहा आपल्याकडे के च्या 2 टर्म प्रेझेंट आहेत ज्यात एक प्लस एक मायनस आहे. जे च्या 2 टर्म्स प्रेझेंट आहेत ज्यात एक प्लस मायनस आहे आणि आय च्या 2 टर्म्स प्रेझेंट आहेत ज्यात एक प्लस मायनस आहे. सो हे मल्टिप्लिकेशन तुम्हाला इथून समजून घेत असतानाच तुम्हाला नोटबुक मध्ये व्यवस्थित स्टेप बाय स्टेप लिहावं लागेल तरच ते लक्षात येणार आहे. मी शेवटची स्टेप सोडून बाकी सगळं आता रद्द करतोय. ठीक आहे. सो व्यवस्थित तुम्हाला ते सॉल्व्ह करायचे. काहीच नाही, सिंपल मल्टिप्लिकेशनचे रूल्स यूज केले आणि त्याच्यासोबत युनिट वेक्टर्सचं आपापसातलं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय मिळतं ते सुद्धा केलेलं आहे. ठीक आहे. सो हे मी वरती लिहून घेतोय. सो इक्वल्स टू ए एक्स बी वाय के कॅप हा पहा प्लस मायनस मायनस होऊन जाईल. ए एक्स बी झड जे कॅप एक्स बी झड जे कॅप परत हा प्लस मायनस मायनस होऊन जाईल. ए वाय बी एक्स के कॅप पुढे प्लस ए वाय बी झड आय कॅप पुढे प्लस मध्ये ए झड बी एक्स जे कॅप पुढे प्लस मायनस होईल मायनस ए झड बी वाय आय कॅप. याला फुल कॉन्सन्ट्रेशन पाहावं लागेल. तुम्हाला मल्टिप्लिकेशनचे बेसिक रूल्स माहित असावे लागतील इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठीचे तर व्यवस्थित लक्षात येईल. आता पहा व्यवस्थित मी काय करत आहे आय वाल्या टर्म्स एकत्र लिहितो त्यानंतर जे वाल्या टर्म्स एकत्र लिहितो आणि ज्यामध्ये के कॅप आहे त्या टर्म्स एकत्र लिहितो. ओके. सो पहा आय कॅप वाल्या पहा ए झड बी एक्स ओके सॉरी आय कॅप इथं आहे. ए वाय बी झड आहे ए वाय बी झड आणि पुढे आय कॅपची टर्म आहे हे मायनस ए झड बी वाय आणि या दोघांमध्ये कॉमन आहे आय कॅप. पहा हे आणि हे लिहिलंय याच्यातला हा आय कॅप कॉमन घेतलाय मी. ए वाय बी झड हे मायनस साइन ए झड बी वाय आणि आय कॅप. ओके. प्लस आता जे ची टर्म पहा प्लस वाली पहिल्यांदा लिहा. सो ए झड बी एक्स आता मायनस वाली ए एक्स बी झड जे कॅप कॉमन प्लस आता के च प्लस कुठे पहा इथं आहे. इट इज ए एक्स बी वाय मायनस ए वाय बी एक्स पुढे के कॅप कॉमन मध्ये. सो दिस इज द ए क्रॉस बी. सो हे आपल्याला ए क्रॉस बी मिळालेलं आहे. पहा लक्षात घ्या ए वाय बी झड मायनस ए झड बी वाय आय कॅप ए झड बी एक्स मायनस ए एक्स बी झड जे कॅप आणि ए एक्स बी वाय मायनस ए वाय बी एक्स के कॅप. या फॉर्म्युल्यानं तुम्ही ए क्रॉस बी फाइंड आउट करणार. या फॉर्म्युल्यानं ए क्रॉस बी फाइंड आउट करणार. मात्र त्याच्यामध्ये सुद्धा आय जे के इन्क्लूड आहेत. ए क्रॉस बी तुम्ही जे फाइंड आउट केलंय त्यामध्ये आय जे आणि के इन्क्लूड का आहेत कारण यांचा येणारा रिझल्ट सी बार हा वेक्टर असल्यामुळे याचा डायरेक्ट मॅग्निट्यूड नाही मिळणार. तो तुम्हाला त्याच्या कंपोनंटच्या फॉर्म मध्ये सी बारचे कंपोनंट्स सी बारचा हा पहा ए क्रॉस बी इक्वल्स टू सी बार त्या सी बारचा हा एक्स कंपोनंट असेल कारण तो आय कॅप सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये. त्या सी बारचा हा वाय कंपोनंट असेल जो जे कॅप सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये आणि त्या सी बारचा हा झड कंपोनंट असेल जो के कॅप सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. ठीक आहे. सो दिस इज द आन्सर. ठीक आहे. याला एका वेगळ्या फॉर्मॅट मध्ये सुद्धा आपण लिहू शकतो. ठीक आहे. ते सुद्धा इथं आपण लिहिणार आहोत. डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये आपण त्याला लिहू शकतो. ते कशा प्रकारे लिहायचं ते सुद्धा आपण पाहणार आहोत. ओके. सो हे पहिल्यांदा व्यवस्थित नोट डाऊन करायचं. याला एक दोनदा सॉल्व्ह करायचंय तुम्हाला नोटबुक मध्ये. ठीक आहे. आता याला असं लिहिलं जातं पहा हे आय जे आणि के. आयच्या खाली दोघांचे एक्स कंपोनंट म्हणजे ए एक्स बी एक्स लिहायचे. याच्या खाली दोघांचे वाय कंपोनंट लिहायचे म्हणजे ए वाय बी वाय लिहायचे. याच्या खाली दोघांचे झड कंपोनंट म्हणजे ए झड बी झड लिहायचे. ए झड बी झड लिहायचं. यांचंच सोल्युशन याच मॅट्रिक्सचं सोल्युशन म्हणजे हे आन्सर असतं.
ठीक आहे, त्याला सॉल्व. हे जर लक्षात राहत नसेल तर हे लक्षात राहायला सोपं आहे. आय जे के, आय म्हणजे अलॉंग एक्स चा युनिट वेक्टर, जे म्हणजे अलॉंग वाय चा युनिट वेक्टर आणि के म्हणजे अलॉंग झेड चा युनिट वेक्टर. ओके, सो आय जे के च्या खाली, आय च्या खाली एक्स कंपोनंट ए एक्स बी एक्स, जे च्या खाली वाय कंपोनंट ए वाय बी वाय आणि के च्या खाली झेड कंपोनंट ए झेड बी झेड, अशा प्रकारे. ओके, सो आय सपोज यू अंडरस्टूड दिस. हे लक्षात राहत नसेल तर डायरेक्टली हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. मग याला सॉल्व्ह करून हे कसं मिळतं ते एकदम सिंपल आहे, ते सांगतो मी तुम्हाला. ओके, पहा लक्षात. सो पहिल्यांदा याला नोट डाऊन करा व्यवस्थित. याला नोट डाऊन केल्यानंतर त्याचं सोल्युशन कसं मिळवायचं ते पाहूया. ठीक आहे, सो हा जो मॅट्रिक्स फॉर्म मध्ये तो लिहिलेला आहे मी, तो लक्षात ठेवायचा. आय जे के, याच्या खाली एक्स बी एक्स, ए वाय बी वाय आणि ए झेड बी झेड, हे तर लक्षात राहायला सोपं आहे. मग याला सॉल्व्ह करून याच्या अगोदरची स्टेप कशी मिळवायची पहा. पहिल्यांदा मी इथं लिहिणार आय कॅप. मग आय कॅप घेतल्यानंतर तो ज्या रो मध्ये आणि ज्या कॉलम मध्ये आहे ते सोडून द्यायचे. आय कॅप घेतल्यानंतर तो ज्या रो मध्ये आणि कॉलम मध्ये आहे तो सोडून द्यायचे. यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, मध्ये मायनसचं साईन घ्यायचं. पहा, आयचा कॉलम रो आणि कॉलम सोडला, ब्रॅकेट मध्ये या दोघांचं मल्टिप्लिकेशन ए वाय बी झेड मायनस मायनस ए झेड बी वाय, अशा प्रकारे. ठीक आहे, या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन. आता हा जे घेताना मात्र इथं मायनस साईन घ्यायचं, मायनस जे कॅप. मग ब्रॅकेटमध्ये परत काय करणार, जे घेताना त्याचा रो आणि कॉलम सोडून द्यायचा. जेचा हा कॉलम आणि हा रो सोडून दिल्यानंतर काय होईल, या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल एक्स बी झेड, एक्स बी झेड मायनस बी एक्स ए झेड, काय बी एक्स ए झेड. ओके, आणि प्लस के कॅप, त्याचा रो आणि कॉलम सोडून दिल्यानंतर या दोघांचं आणि या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, केचा रो आणि कॉलम सोडून दिला तर यांचे मल्टिप्लिकेशन होईल एक्स बी वाय मायनस बी एक्स ए वाय. सो हे अशा प्रकारे याचं आन्सर असेल. काय केलं लक्षात घ्या, आपण काय केलं, हे मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लक्षात ठेवलं क्रॉस प्रोडक्ट साठी, आणि याला लक्षात ठेवल्यानंतर हे आय जे के लिहिलं, एक्स बी एक्स ए वाय बी वाय ए झेड बी झेड त्याच्या खाली लिहिलं. आय जेव्हा घेतला तेव्हा त्याचा रो आणि कॉलम सोडून दिल्यानंतर याचं याच्यासोबत मल्टिप्लिकेशन मायनस याचं याच्यासोबत मल्टिप्लिकेशन, क्रॉस मल्टिप्लिकेशन. जे घेताना मायनस साईन घ्यायचं रूल नुसार, ते घेतल्यानंतर त्याचा रो आणि कॉलम सोडून दिल्यानंतर याचं याच्यासोबत मल्टिप्लिकेशन मायनस याचं याच्यासोबत मल्टिप्लिकेशन, प्लस के बार, त्याचा रो आणि कॉलम सोडल्यानंतर याचं याच्यासोबत मल्टिप्लिकेशन मायनस याचं याच्यासोबतचं मल्टिप्लिकेशन. ओके, सो दिस इज द फायनल सोल्युशन ऑफ द क्रॉस प्रोडक्ट. क्रॉस प्रोडक्टचं हे फायनल सोल्युशन झालं. ठीक आहे, सो फायनल आपल्याकडे जे आन्सर आलंय ते आता आपण ऑलरेडी इथं लिहिलंय, त्याला डिस्कस पण केलेलं आहे. थोडा मॅथमॅटिक्सचा पार्ट क्रॉस प्रोडक्ट मध्ये जास्त असतो, त्याकडे व्यवस्थित जरा लक्ष द्यायचं आहे. ओके, सो आता पुढचा एक पॉइंट लक्षात घ्या, स्पेशल केसेसचा. आपल्याला माहितीये ए क्रॉस बी हे ए बी साइन थिटा असतं, ए बी साइन थिटा असतं. मग फर्स्ट स्पेशल केस, इफ थिटा इक्वल्स टू 0, थिटा 0 म्हणजे दोघेही एकमेकांच्याच डायरेक्शन मध्ये असतील तर काय येईल, ए क्रॉस बी इक्वल्स टू ए बी साइन 0 इक्वल्स टू 0. ओके, म्हणजे ए बार आणि बी बार, ए बार आणि बी बार एकाच डायरेक्शन मध्ये असतील म्हणजे त्यांच्यातला अँगल 0 असेल तर त्यांचा क्रॉस प्रोडक्ट सुद्धा 0 येईल. सेकंड कंडिशन, इफ थिटा इक्वल्स टू 90 डिग्री, ए बार क्रॉस बी बार इक्वल्स टू ए बी साइन 90, साइन 91 असतं म्हणून हे डायरेक्टली ए बी येऊन जाईल. आणि थर्ड कंडिशन घेऊयात, थिटा इक्वल्स टू 180 ची ए क्रॉस बी इक्वल्स टू ए बी साइन ऑफ 180, साइन 180 0 असतं, अगेन 0 येईल. म्हणजे हे पॅरलल किंवा अँटी पॅरलल जर असतील, दोन वेक्टर पॅरलल किंवा अँटी पॅरलल असतील तर त्यांचा क्रॉस प्रोडक्ट 0 येतो, आणि ते जर परपेंडिक्युलर असतील तर डायरेक्टली त्यांच्या मॅग्निट्यूडचं तुम्ही मल्टिप्लिकेशन करू शकता. सो दीज आर द स्पेशल केसेस रिलेटेड टू द क्रॉस प्रोडक्ट. ओके, सो क्रॉस प्रोडक्टचा सुद्धा आपला पार्ट कम्प्लीट झालेला आहे. सो थेरॉटिकली स्केलार्स वेक्टर्स पहा, मॅथमॅटिकल मेथड्सला आपण 2 सेक्शन मध्ये डिवाइड केलं होतं. त्यात पहिला सेक्शन मी तुम्हाला सांगितलं होतं स्केलार वेक्टरचा असणार आहे, जो आपण कम्प्लीट केलेला आहे, ज्याच्यावरती डिपेंड असणारे जे काही न्यूमरिकल एक्झाम्पल्स आपल्याला घ्यायचे आहेत
ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेणार आहोत. सो थेरॉटिकली मॅथमॅटिकल मेथड्सचा पहिला पोर्शन जो मॅक्झिमम अमाऊंट मध्ये आपल्याकडे होता, पुढचा कॅल्क्युलसचा पार्ट थोडा आहे. सो स्केलार्स वेक्टर्सचा कम्प्लीट पोर्शन आपण आजच्या लेक्चरमध्ये कम्प्लीट केलेला आहे. याला शॉर्ट मध्ये रिवाइज करून त्याच्यावरती डिपेंड असणारे न्यूमरिकल एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेणार आहोत. सो वी कन्क्लूड आवर टुडेज लेक्चर हिअर. हॅव अ नाईस डे. थँक्यू.